नमस्कार. हॅलो फ्रेंड, मी नंदिनी मगर कुक विथ एन्जॉय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवर 300 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. त्याच्याबद्दल सगळ्यांना थँक्यू. आणि ज्यांनी सबस्क्राईब चॅनल नाही केलं त्यांनी लवकर करून घ्या प्लीज. तर आपण आज केक बनवणार आहेत घरी बिस्किटांचा. तर त्याच्यासाठी आपण हॅपी बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत 4. त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. छान पावडर बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण ते पावडर एका बाउलमध्ये ॲड करून त्याच्यामध्ये 1 चम्मच सोडा आणि 1 चम्मच बेकिंग पावडर ॲड करून आपण त्याच्यामध्ये दूध टाकून कन्सिस्टन्सी मॅनेज करत छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं स्वीट आवडतं गोड आवडतं त्यानुसार आपण साखर टाकू शकता. तर इथं मी छोटीसं 1 स्पून एवढी साखर टाकलेली आहे. साखर टाकून आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडं दूध ॲड करत जायचं आपल्याला जी केकसाठी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच्यासाठी. आपण मिक्स करून झाल्यानंतर आपण 10-15 मिनटं त्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवायची आहे गरम व्हायला. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण ठेवलेले आहे. तर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण, ओव्हन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण बनवू शकता. तर आपलं बॅटर इथं छान 10-15 मिनटानंतर रेडी झाल्यानंतर आपण एका कंटेनरला छान असं ऑइल लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये केकचं बॅटर टाकून छान असं हे रप करून घ्यायचं. छान असं सेट करून घ्यायचं आहे त्याला. आणि त्याच्यानंतर आपण ते बॅटर छान असं कढईमध्ये आपला केक बेक होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि केक बेक झाला का नाही ते बघण्यासाठी आपण त्याच्यामध्ये चाकू किंवा काही कशानेही आपण त्याच्यामध्ये घालून बघू शकता. जर आपला केक बनलेला असेल तर ते चाकूला लागणार नाही. तर 10-20 मिनिटांनी आपला केक छान असा बनून रेडी होईल. तर आपला केक एकदम छान आणि फ्लफी झालेला आहे. तर आता त्याला आपण डेकोरेशन करण्यासाठी जे तुमच्याकडे घरी सामान आहे ते सामान यूज करून तुम्ही डेकोरेशन करू शकता. तर मी इथे चॉकलेट सिरप टाकलेला आहे आणि चेरीज आणि जेम्सने मी इथे डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्हाला ही माझी बिस्किट केकची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली तर नक्की एकदा ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच.